साहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। साहेब ठाकरे आगे बढ़ो, हम तुम्हारे। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये प्रथमच ठाकरे बंधू हे एकत्र आलेले आहेत आणि येणारी महापालिका निवडणूक हे एकत्र लढणार असल्याची घोषणा जी आहे आज करण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर कार्यकर्ते अतिशय आनंदीमय वातावरणामध्ये आहेत। आपण आता वसई फाटा या ठिकाणच्या शिवसेना शाखेसमोर उभा आहोत आणि या ठिकाणी सर्व कार्यकर्ते जे आहेत हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युती केल्यामुळे आनंद व्यक्त करताना पाहायला मिळतात। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, काय सांगाल, कसं वाटते आजच्या युतीबाबत? नक्कीच आज आमच्यासाठी संपूर्ण शिवसैनिकांसाठी मनसैनिकांसाठी आनंदाचा दिवस आहे, अतिशय महत्त्वाचा दिवस आहे। आजपासून भाजपाची महाराष्ट्रभर अधोगती सुरू होईल याची आम्हाला खात्री आहे। तुम्ही काय सांगाल? आज मनसे आणि शिवसेना एकत्र आल्यामुळे जी मुंबईची सुरक्षितता जी होती आणि मराठी माणसाची त्याच्यात वाढ होण्याची शक्यता आहे। म्हणजे जे लोकांना वाटलेलं आहे तुटल्यामुळे फाटाफूट झाली आहे, पण आता मुंबईचा मराठी माणूस हा नक्कीच सुरक्षित राहील। तुम्ही काय सांगाल? शिवसेना प्रमुखांचे दोन्ही वाघ आज एकत्र आले, त्याचा आनंद खूप मोठ्या प्रमाणात होतोय आणि 100% मराठी माणसाचा आवाज हा बुलंद करण्यासाठी दोघं मनसे आणि शिवसेना ही एकत्र आलेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये। आणि प्रामुख्याने त्या वाघाचे पंजे हे भाजपसारख्या पक्षावरती जे आपल्याकडनं ज्या मुंबई चोरण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना नक्की पडणार आहेत। आणि निश्चितच आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बृहन्मुंबई महानगरपालिकेवरती हा शिवसेनेचा आणि मनसेचा भगवा फडकणार आणि महापौर आमचाच बसणार हे निश्चित आहे। तुम्ही काय सांगाल? जी निवडणूक लागलेली आहे, आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही स्वबळावरती लढायला तयार होतो आणि शेवटी आज आम्ही जे ठाकरे बंधू एकत्र आलेत। अरे ठाकरे बंधू एकत्र आल्यावर महाराष्ट्रात आज वेगळंच चित्र आहे, वेगळीच हे आहे। त्याच्यामुळे जी महाराष्ट्रावरती सगळ्या ठिकाणी पूर्ण ठाकरे बंधूंची सत्ता येणार। तुम्ही काय सांगाल सर? आपण इथे सिनियर कार्यकर्ते आहात, काय वाटतं? आज आमच्यासाठी अक्षरशः ही दिवाळी आहे शिवसैनिकासाठी। आज आम्ही आमच्या प्रभागामध्ये विभागामध्ये अक्षर साखर वाटून हा दिवस साजरा करणार आहे। आमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि राजसाहेब ठाकरे मराठी माणसासाठी एकत्र आले आणि येत्या 16 तारखेला हा रिझल्टसुद्धा आपल्याला दिसेल की मुंबईत नक्की मराठी माणूस महापौर झालेला आपल्याला दिसेल। तुम्ही काय सांगाल? महाराष्ट्रासाठी हा आनंदाचा दिवस आहे। बाळासाहेबांचे 2 वाघ एकत्र आलेले आहे आणि आता भाजपासाठी आणि शिंदे गटासाठी ही धडकी भरलेली आहे आणि आता त्यांचा सुपडा साफ होणार आहे। निश्चितच सर, तुम्ही काय सांगाल? दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत, याचा परिणाम कशा पद्धतीने जाणवेल? मराठी माणसं कसे एकत्र असतील? मुंबईवरती मराठी माणसाचाच झेंडा फडकणार, महापौर हा मराठीच असणार आणि आमच्या शिवसैनिक आणि मनसे सैनिकासाठी आज दिवाळी आहे। आम्ही नक्कीच आमच्या या कार्यक्रम संपल्यानंतर आम्ही जाऊन तिकडे पेढे वाटणार, फटाक्या वाजवणार, दिवाळी आम्ही आजच साजरा करतो। तुम्ही काय सांगाल? आज बाळासाहेबांचे दोन्ही वाघ एकत्र आलेत। 20 वर्षानंतर त्यांनी एकत्र यायचा आज निर्णय घेतला आहे। हा आमच्यासाठी दसरा दिवाळीपेक्षा मोठा सण आहे आणि हा सण आम्ही एकदम आनंदाने आणि आनंदाने साजरा करणार आहे। त्याचबरोबर या भाजपला आणि मिंदे गटाला या दोघांच्या युतीनंतर या दोघांचे लचके काढल्याशिवाय शिवसेना आणि हे दोन्ही वाघ गप्प बसणार नाहीत। जे त्यांनी या 2.5 वर्षात महानगरपालिका लुटली आहे, त्यांची ठेवी सगळ्या संपवण्याचा प्रयत्न केला आहे। त्या सगळ्या ठेवी पुन्हा सुरक्षित कशा राहतील हे दोघे वाघ सत्तेवर येऊन दाखवून देणार आहेत। तुम्ही काय सांगाल? शिवसेना आणि मनसे हे दोन्ही पक्ष आज एकत्र आलेले आहेत, म्हणून आम्हाला आनंदाचा क्षण आम्ही उपभोगतो आहे। दोन्ही मराठी बांधवाकरता लढणारे दोन्ही पक्ष मराठी बांधवाच्या करता सतत लढत राहतील आणि या महाराष्ट्राचं भाग्य निर्माण होईल। मराठी माणूस आणि महाराष्ट्रावर वाकडी नजर आता कोणाची पडेल अशी हिंमत कोणताही पक्ष किंवा कोणतीही संघटना करणार। तुम्ही काय सांगाल? नमस्कार, जय महाराष्ट्र। मागील 20 वर्षापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे त्यांच्या काही छोट्याशा विवादामुळे किंवा अंतर्गत गोष्टीमुळे राजकारणातल्या आज 2 भाऊ वेगळे राहिले होते। बाळासाहेबांचा अत्यंत दुःख झाला होता, संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलं आणि महाराष्ट्राच्या बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसामध्ये सुद्धा ते एकत्र आले, फक्त बाळासाहेब वारल्यानंतर त्या शेवट दुःखात असताना। पण आज बाळासाहेब कुठेही असतील तर नक्कीच आनंद झाला असेल की आज माझे 2 भाव म्हणजे वाघ एकत्र येत आहेत आणि महाराष्ट्र उद्धार करा हे बाळासाहेब शब्द होता। येणाऱ्या काळात नक्कीच महाराष्ट्र उद्धार होईल, पण हा महाराष्ट्र म्हणजे शरीर आहे आणि त्याचं हृदय म्हणजे मुंबई आहे आणि त्या हृदयामध्ये आज हृदयावरती भाजप असेल किंवा इतर सर्व पक्षांनी कुठेतरी घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता, महाराष्ट्र जिंकण्याचा प्रयत्न केला, मराठी माणूस संपवण्याचा प्रयत्न सुरू होता आणि त्यातून कुठेतरी दोघांनी एक मराठी माणसाचा विचार करून एकत्र आलेले आहेत। नक्कीच मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये मुंबई जो महाराष्ट्राचा प्राण आहे, जीव आहे, ती वाचवायसाठी दोघं एकत्र आलेत। नक्कीच मराठी माणसाचा उद्धार या ठिकाणी होईल। पण मी एवढंच सांगेन की जसं मुंबईत एकत्र येत आहे तसं आज तो आनंद सगळ्यांसाठी आपल्या शिवसैनिकांना खरंच 20 वर्ष त्रास झालेला आहे।
दोघं एकविष्ट झाल्यामुळे किती मराठी माणसाचं नुकसान झालेलं आहे. आज तो भरून निघेल मला खात्री आहे. पण माझं एवढंच म्हणणं आहे की जसं तुम्ही मुंबईमध्ये एकत्र येत आहे, महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्रात मराठी माणसाची ताकद एकत्र करण्यासाठी एकत्र या आणि तो विजय जो असेल तो बाळासाहेबांसाठी आपण सगळ्यांनी मिळून अर्पण करूया. निश्चितच आपण जर बघितलं असेल तर दोन वाघ एकत्र आलेले आहेत आणि मुंबई महापालिका असेल किंवा इतर महापालिकांवरती शिवसेना आणि मनसेचा मराठी माणूस हा महापौर असेल असा विश्वास देखील यावेळी व्यक्त करण्यात आलेला आहे. त्यामुळे आता येणाऱ्या काळामध्ये काय चित्र रंगतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. संदीप गायकवाड, APS मराठी, वसई.